27 ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्र गणपती बाप्पाच्या आगमनात व्यस्त असताना मनोज जरांगे समर्थकांसह जालन्याच्या अंतरवालीतून मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत। 29 ऑगस्टला गणपती घेऊनच मुंबईत प्रवेश करायचा निर्धार त्यांनी बीडच्या मांजरसुंभा गावात पार पडलेल्या सभेत व्यक्त केला। संपूर्ण सभेत मनोज जरांगेंचा रोख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर होता। मुंबईत पोहोचल्यानंतर आपल्यात फूट पाडण्यासाठी सरकारच डावपेच आखू शकतं अशी शंका मनोज जरांगेंनी बोलून दाखवली। श्रीमंत मराठ्यांनी वाहनांच्या स्वरूपात मोर्चासाठी मदत करावी असं आवाहन देखील जरांगेंनी केलं। याशिवाय आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरायचं नाही असा चंगच जरांगेंनी बोलून दाखवला। मनोज जरांगेंनी मराठा समाजाला काय आवाहन केलं पाहूया। 29 ऑगस्टला आपल्याला मुंबईला जायचं। 27 ऑगस्टला आपण सकाळी 10 वाजता अंतरवालीतून निघतोय। मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय। आरक्षण घेऊन येताना शांततेत आपण आपल्या घरी यायचं। माझ्या समाजाची खाली मान होईल असं एकही पाऊल मराठ्यांच्या पोरांनी उचलायचं नाही। कोणी दगडफेक करायची नाही, कोणी जाळपोळ करायची नाही। त्यांनी षडयंत्र शिजायला सुरू केलंय। मराठ्याला मुंबईत येऊ द्यायचं नाही अशा मीडियातून बातम्यात। मुंबईत जायचं त्यांनी किती प्रयत्न करू द्या, मुंबईत मराठ्यांनी घुसायचं आणि गणपती बाप्पा घेऊनच घुसायचं। काही पण होऊ दे, मुंबईत जायचं। वेळ पडली तुम्हाला जो रस्ता सापडेल त्या रस्त्याने जा। माय बापा हो, शेवटची फाईट आहे, अशी जमून हाणायची। मराठ्यांच्या डोक्यावर आरक्षण घेऊन विजयाचा गुलाल टाकायचा। बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामपंचायत सदस्याला फोन लावायचे, त्याला सांगायचं मुंबईला चल। सरपंच, माजी सरपंच, चेअरमन, पंचायत समिती, जिल्हा परिषदचे मेंबर, सगळ्या पक्षाचे अध्यक्ष, जिल्हा प्रमुख, नगरसेवक, सभापती, उपसभापती, नगराध्यक्ष, महापौर, आमदार, मंत्री, खासदार, माजी आमदार आणि विशेष राहिला महत्वाचा म्हणजे भावी आमदार, भावी खासदार, मेंबर, भावी अर्धे तर मला सोडून गेले। ते आपल्या पुढे जाणार आहेत। सगळ्यांना सांगा मुंबईला चल। आपल्या शेजारी जरी कोणी जाळपोळ केली, दगडफेक केली, एकाने सुद्धा पळायचं नाही। त्याला उचलायचं आणि पोलिसाच्या गाडीत फेकायचं। जाळपोळ दगडफेक करणारी ती आपल्या संग आलेली पैदास नाही, हे लक्षात ठेवा। सरकारने षडयंत्र करून ते लोक आपल्यात घातलेत। वेळ पडली तर त्यांना आपल्या घोषणा द्यायला लावतील। एक तात्यान दोन आप्पा रातभर शेंगा आणि तुझी दोन एकामेकाला पुढं घालीत असते ना। दुसरं काय ते म्हणत असते अजित दादा तू हे पुढं, ते म्हणत असते शिंदे साहेब तू हो पुढं, दोघं म्हणत असते तू तुपलाच होय पुढं। आम्ही पुढं होत नाही, मागं होत नाही, तुपला उद्योग तू बघा। आता मुख्यमंत्री तू हे म्हणलं त्या लोकांवर ढकलायचं सवय, ते चालतं चालतं कोपराने आणतं दुसऱ्याला। सगळ्या मराठ्याच्या नेत्याचं वाटोळं करून टाकलं त्यांनी, तरी हे म्हणतात आमचा साहेब लय चांगला आहे। हाय तर घी हिंड त्याला घेऊन।